नमस्कार मित्रांनो, नियम हे सर्वांसाठीच असतात. तो मग सामान्य माणूस असो किंवा मोठा नेता असो. हा रोखठोक विचार घेऊन प्रशासनात काम करणारे आणि ज्यांच्या नावाचा दरारा ऐकून भ्रष्टाचारांचे धाबे दणाणतात असे अधिकारी म्हणजे IAS तुकाराम मुंढे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेतील सिंघम म्हणून ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांच्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुकाराम मुंढे यांचा जन्म 3 जून 1957 रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोना या एका छोट्या गावात अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच झाले. घरची परिस्थिती हालाकीची असून त्यांनी आपले ध्येय कधीच सोडले नाही. पुढे संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अत्यंत चिकाटीने अभ्यास करून ते 2005 साली UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले. मित्रांनो, तुकाराम मुंढे एक अधिकाऱ्याचे नाव नाही तर ती एक कार्यशैली आहे. 2005 पासून सुरू झालेल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी सोलापूर, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले. ते जिथे गेले तिथे त्यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. जालना येथे अधिकारी असताना त्यांनी बेकायदेशीर वाळू उपशावर त्यांनी मोठी कारवाई केली. नवी मुंबई आणि नाशिकमध्ये महानगरपालिका आयुक्त असताना त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचार मोडून काढला. अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला आणि सरकारी पैशाची होणारी उधळपट्टी थांबवली. नागपूरमध्ये काम करताना त्यांनी नियमबाह्य गोष्टींना कराडून विरोध केला. पण नियमांवर बोट ठेवून आणि राजकीय दबावाला बळी न पडता काम करण्याचा एक मोठा परिणाम त्यांच्या वैयक्तिक कारकिर्दीवर झाला. तो परिणाम म्हणजे त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या. आपल्या 21 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांच्या तब्बल 25 वेळा बदल्या झाल्या आहेत. म्हणजे सरासरी दर 10 ते 11 महिन्यांनी त्यांची बदली झाली आहे. याला अनेक जण प्रामाणिकपणेची शिक्षा मानतात तर काही जण म्हणतात की व्यवस्था त्यांच्या कडक शिस्तीला सहन करू शकत नाही. परंतु तुकाराम मुंढे हे नेहमी म्हणतात, बदली हा शासकीय सेवेचा भाग आहे, पण मी जिथे असेल तिथे नियमानेच काम करणार. सध्याच्या ताज्या अपडेटनुसार मे 2026 मध्ये त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त या अत्यंत महत्वाच्या पदावर करण्यात आली आहे. या नव्या पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी नेहमीप्रमाणे आपला धडक सुरू केला आहे. अवघ्या काही दिवसातच त्यांनी राज्यात गुटखा माफिया, दुधातील भेसळ आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर राज्यभरात त्यांनी शेकडो ठिकाणी छापे टाकून कोट्यावधीचा माल जप्त केला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही त्यांनी असा इशारा दिला आहे. अशा या कर्तव्य कठोर अधिकाऱ्याला त्यांच्या प्रामाणिक कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. राजकारणी किंवा भ्रष्ट यंत्रणाशी न डगमगता लढणारा हा अधिकारी आजच्या तरुण पिढीसाठी आणि UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आदर्श आहे. मित्रांनो, अशा एक डॅशिंग अधिकाऱ्याबद्दल आणि त्यांच्या 25व्या बदलीबद्दल तुम्हाला काय वाटते? प्रशासनाने त्यांना एका ठिकाणी स्थिर काम करू दिले पाहिजे का? तुमचे मत खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.